मी अजय जाधव. मी जवळपास गेल्या 10 वर्षापासून सेंद्रिय आणि विषमुक्त नैसर्गिक शेती करत आहे. पारिजात आणि परिपूर्ती नैसर्गिक शेती समूह या नावाचा आमचा ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये साधारण 100 लोकांना आम्ही आता विषमुक्त सेंद्रिय जे प्रमाणीकरण आहे ते कृषी विभागाच्या प्रमाणीकरणाचं प्रमाणपत्र आम्ही त्यांना मिळवून दिले 3 वर्षाचं. साधारण आमचं 2013 पासून औरंगाबादला घरपोच विषमुक्त माल आम्ही हा पोच करत आहे. आणि आता कन्नड तालुक्यातही आम्ही एक इथं स्टॉल लावण्याचा आम्ही आता लवकर कृषी विभागामार्फत प्रयत्न करत आहे. आठवड्यातून 1 दिवस आपल्याला ती भाजी देण्यात येईल. समजा तर कोणाला समजा भाजीपाला अर्जंटमध्ये लागला तर तुम्ही डायरेक्ट शेतात येऊ शकता. आमचे सगळे भाजीपाला भाव फिक्स आहे. परंतु शेतात आल्यानंतर साधारण 30% पर्यंत ग्राहकाला सूट मिळेल. निश्चितच 500 भाजीपाला घेतल्यानंतर 30% प्रमाणे 30 रुपयाची बचत होईल. 50 रुपयाचे पेट्रोल त्याचं जाईल आणि 100 रुपये त्याला उरतील समजा. आणि शेती पाहणं समजा खरोखर विषमुक्त आहे की नाही ते पण पाहणं समजा. तर त्या हिशोबाने ग्राहकांनी शेतातून भाजीपाला घेतला तर योग्य राहील. मी कारभारी रामदास मनगटे, वाकेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी. आम्ही ह्या ज्या रानभाज्या ज्या इथे कन्नडमध्ये उपलब्ध करून दिल्या हे खूप आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि याच्यामध्ये हा जो गुळवेल इथं उपलब्ध करून दिला ग्राहकांना, याच्यामधून जे तापाचे आजार आहे ते तापाचे आजार याच्यातून हे होतील जातील. याचे आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. हा जो पाला आहे हा शेवग्याचा पाला आहे. त्या शेवग्याच्या पालामध्ये खूप आयुर्वेदिक खूप चांगले गुणधर्म आहेत. आणि हे जे हा जो विषय हा विषय आहे हे आहे शिंदाड माकड. याचा उपयोग आहे जे केसाचे जे दुर्दम्य आजार आहेत तुम्ही समजा गोष्टी मेडिसिनमध्ये करून पहा तुम्हाला फरक पडणार नाही. पण हे शिंदड माकड जर तुम्ही याचा रस करून जर तुम्ही केसाला लावला डोक्याला लावला तर तुमचे केस याला सुरुवात होतील. आणि हा मूळ व्याधीसाठी खूप जालिम याचा उपाय आहेत. ज्या जुने जे शुगरचे पेशंट आहे याने हे एकदम बरे होतील असं याचं महत्त्व आहे. ह्या रानभाज्या हा जो विषय आहे हा घोळ आहे. ह्या घोळामुळे तुमचे जे शरीराचं जे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम ही भाजी करते. खोकल्यासाठी खूप जालिम उपाय म्हणून फांदाचा उपयोग त्याचा रस करून पिला तर खोकल्यासाठी खूप चांगला याचा फायदा होऊ शकतो. हां, गुतरणीचा पाला आणि हे हेंकणीचा पाला हा पण तुम्ही खोकल्यासाठी त्याचा उपयोग करू शकता. तर याला मंजीर म्हणता किंवा कुंजीर म्हणता किंवा कुटिंजा म्हणता किंवा गीताना अशी वेगवेगळं नाव आहे. हिला असं एक लाल रंगाचं फुल येतं. असं आपलं जे तांदूळकोंद्रा आहे तर त्याच टाईप ही भाजी होती. त्याच टाईप जी चव लागते समजा. परंतु ही अतिशय पौष्टिक राहते. रक्तवाढी करता किंवा यकृताच्या अनेक रोग समजा, मूत्ररोग समजा, मूळव्याध किंवा पोटाचे सगळे विकार करता ही भाजी खूप मस्त आहे, गुणकारी आहे. आणि ही साधारण पावसाळ्यामध्ये जूनपासून तर दिवाळीपर्यंत आपल्या शेतात भरपूर प्रमाणात मिळते. आणि पुढच्या 8 महिन्याकरता आपण जर का अतिरिक्त भाजी जर का ड्राय करून ठेवली, त्याला चांगला सोलर ड्राय म्हणा किंवा सावली जर का वाळून ठेवली आणि तिचे पुड्यामध्ये पॅक करून ठेवली तर आपली ही भाजी वर्षभर खाता येईल. आणि चविष्ट असल्यामुळं आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळं निश्चितच आपल्याला भाजीची कमतरता कधी येणार नाही बघ. तसंच आता हे एक भोकर आहे. आता या भोकरचं कसं आहे की हे फळ जर आपण खाल्लं याच्यात थोडं चिकट पदार्थ असतं परंतु तोंड आल्यानंतर या फळाचा खूप चांगला फायदा होतो. कायम तोंड येणं वगैरे, त्यानंतर पोटाचे विकार बरे होतात. परंतु हे जे फळ हिरवा असताना जर काही आपण लोणचं केलं तर ते वर्षभर लोणचं टिकतं. खूप अप्रतिम टेस्टची तयार होते समजा. त्यानंतर याच्या लोणच्यामुळं अनेक प्रकारचे आजारही बरे होतात समजा.
परंतु याचं जे फुल असतं सुरुवातीला ज्याला आपण चिगूर म्हणतो, त्या चिगुराचं सुद्धा अतिशय चांगली भाजी तयार होते. समजा ती थोडी जर का कोरडी केली ठेच्यासारखी किंवा चटणीसारखी कोरडी भाजी केली तर याच्या चिगुराची जे फुलाची भाजी ही खूप दुर्मिळ आणि टेस्टी होती. आणि खूप महत्त्वाचं एक दुर्मिळ वनस्पती आहे जी आपल्याकडे असूनही आपण याचा वापर करत नाही. तर ग्राहकांनी किंवा जनतेने याचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच आता कवठ आहे, ते कवठ भरपूर असतं, प्रत्येक खेड्यापाड्यात असतं, त्याचा वापर आपण करत नाही. याचं जर का चटणी केली तर चटणीची खूप भारी होती कच्च्या कवठाची. परंतु हेच कवठ जर का आपण पिकलेलं वापरलं तर त्याचं जाम, जेली, त्याचं सॉस, त्याचं सरबत, त्याचं सिरप हे असं बनवून जर ठेवलं तर वर्ष आपलं ते टिकवता येतं. समजा याच्यात गूळ टाकून त्याला जर का बारीक करून त्याला आपण कालवलं समजा तर लहान मुलांना पोळीवर खाण्याकरता खूप पौष्टिक अन्न म्हणून याला आपण वापरू शकतो. असं एक आघाड्याची भाजी बरं की, हां आघाड्याची भाजी आहे ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. हिने दाताचे विकार किंवा त्वचा रोग, पोटाचे विकार, वारंवार लघवीचा त्रास याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. याची बिया जी आहे ना, बियाचं जर का काढा करून आपण घेतला तर चिरतारुण्य मिळतं आपल्याला. म्हणजे माणूस 5 ते 7 वर्षापेक्षा छोटा दिसायला लागतो आणि चेहऱ्यावर तेज येतं. पचनाकरता खूप चांगली आहे, पौष्टिक आहे, गुणकारी आहे. अशा भाजीचं सेवन करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर सरपटण झाला किंवा विंचू चावला किंवा कुत्रं चावलं, मांजर चावली, त्याची जर भाजी आपण कायम खाल्ली तर निश्चितच आपल्याला ते विषाचा प्रभाव कमी होतो आणि आपलं शरीर परत सुदृढ होतं. समजा अशा महत्त्वाच्या भाज्या, रानभाज्या ह्या वापरणं खूप महत्त्वाचं आहे. हे बांधावर असतं, शेतात उगता ते पावसाळ्यात जूनपासून तर साधारण ऑगस्टपर्यंत त्या कंपल्सरी असतात. काही ते काळी विद्या असेल नाही का, कधी असं भरपूर झाडं वाळतात, भेगा पडल्या आणि इथे हिरवगाच घ्यावं. खूप गाड्या यायला लागल्या, रोजचे 100-200 लोक लांबून यायला समजा, राज्यातून परराज्यातून परदेशातून असं हळूहळू लोक यायला समजा. आता आम्ही जवळपास 100 लोकांचं सेंद्रियचं सर्टिफिकेशनचा ग्रुप तयार केला कृषी विभाग मार्फत. तर सगळ्यांना सर्टिफिकेट आम्ही देतो बा, सर्टिफाय समजा. कारण आता पुण्याची मुंबई लोकांना कसे डायरेक्ट असं विश्वास नाही बा, एक खरोखर विश्वास आहे, त्यांना ते माहिती नसतं. हो हो. आणि सांगितलं तरी ते विश्वास बसेल, एकदा वापरून पाहिल्याशिवाय त्यांना ते कळत नाही. म्हणजे आणि अमेरिकेचे समदर्य कुटुंब आहे बा, समदर्य या आर्टप्लीचं पूर्ण जगभर काम करतात. तर त्यांचं कसं की सेंद्रिय शेती, विषमुक्ती शेती, त्याचा नाही का विकास वगैरे. तर ते पण 4-5 वेळा शेतात येऊन गेले. त्यांनी पण खूप मोठा ऑर्डर दिले आहे अमेरिकेच्या. पण आम्ही ठरवलं की सध्या भारतातच आपलं पुरवायचं. भारतापेक्षा सध्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रापेक्षा औरंगाबादला समजा. बरोबर, आपलं औरंगाबाद मार्केट आहे भरपूर. तर 2013 मी आता औरंगाबाद घरपोच माल देतोय समजा. आणि आमचे खूप मोठे ग्राहक आहे समजा. आणि शेतकरी वर्ग पण आता खूप मोठा आहे समजा. हळूहळू आता ही तंत्र देशभरातल्या शेतकऱ्यांना आपल्याला द्यायचं आहे, जेणेकरून शेतकरी सुजलाम सुफलाम होईल बा. विषारी शेती नाही का, रासायनिक शेती किंवा आपलं हायब्रिड शेती करण्याची गरज नाही. याच्यातूनच आपला विकास करायचा. आणि आम्ही जे बीज आम्ही नाही का शेतकऱ्यांना किंवा इतर लोकांना ते देतो बा, तर एकदा दिल्यानंतर परत त्याला बीज घेण्याची गरज नाही बा. त्याच बीजवर तो भविष्यात समजा चांगला विकास करतो बा. तसं ते भंडारदराजवळ डॅमजवळ त्या महिला राईबाई तर त्यांच्यापेक्षा माझ्याकडे बीज असते. त्यांच्याकडे येणारं जे त्यांच्या भागात येणार आहे बा, त्यांच्या भागात कोकणात जे येतं बा सगळे प्रकार आहे. पण मराठवाड्यात येणारे नाही का, दुष्काळ भागात येणारे जे तगदाणारे जे काही आहे बा गावाला, हो तर ते 150 प्रकार मी जमा केले आणि पूर्ण देशभर त्याची विक्री झाली. आणि 7-8 देशांची काही प्रतिनिधी आमच्याकडे आले बा, भाऊसाहेब थोरात आणि मी एकत्र काम करतो परिपूर्ती. पण त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही सध्या फॉरेनला माल देणार नाही बा, कोणत्या परिस्थिती बी देणार नाही. सध्या आम्हाला भारतातच जाऊन द्यायचं बा. मग आमचं सगळ्यांचं परिपूर्ण झालं त्यानंतर आम्ही तुम्हाला देतो. हो हो नक्कीच. आणि खूप चांगलं आहे. पण त्याच्यात कसं आहे, थोडं शासनाने लक्ष घातलं पाहिजे. आणि याचं थोडंसं काही बऱ्याच लोकांना विरोध आहे बा, सेंद्रिय जैविक म्हणलं का ते डोकं देतो. नाही, ते जागतिक माप करून जो थोडासा कमिशन मिळतं ना, त्या लोकांचा विरोध समजा. बरोबर ना, बाकीच्या गोष्टी त्यांच्या बंद होणार. हो नक्कीच. पण आता हळूहळू कसं मोदी सरकार खूप चांगलं काम करते. भविष्यात नक्कीच त्याला चांगले दिवस येतील बा, किंवा आज आले समजा. प्रचार प्रसार होणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही आपल्या सगळ्या लोकांमुळं आपण सगळ्यामुळं शक्य आहे समजा.